जय भारत. देखा पावसाने आज का नाही असा मुद्दा मांडणार आहे मी की तुम्हाला डोळ्या बी उघडल्या जातील आणि ज्या काही तुमच्या चुके होणार आहेत ना पुढे भविष्यामध्ये त्या होणार बी नाही, एवढी मला गॅरंटी आहे. तर तुम्ही ह्या ज्या काही पोरी पाळल्यातच का नाही, मी तर तुम्हाला स्पष्ट सांगस की तुम्ही ह्या पोरी पाळण्याचा भागमा तुम्ही पडूच नका पावसाने. आणि काही असं महारत येत का नाही त्या काय करतात, एक 15 वर्षनी 16 वर्षनी असे अल्पवयीन पोरले पाळल्या तशा. आणि पाळल्या घेत का नाही ते त्याचे असं वाटस की हायमन सोबत आता 15-20 दिवस राहिली, महिनाभर राहिली, आता हायमन आली मुलगी. तर तसं काय राहत नाही. जेव्हा ती पोर सापडस, जेव्हा तुम्ही सापडतास, जेव्हा पोलीस स्टेशनला हजर होतस का नाही भाऊ, त्यानंतर ती पोरना मायबापले जेव्हा बोलावतस का नाही पोलीस स्टेशनला, तेव्हा ती पोर का सांगास नाही मी त्यांना सांगितलं लग्न करसू, त्यांना सांगितलं असू. पण ती अल्पवयीन राहत, तिनं वय पुरं राहत नाही. तिनं वय कमी असल्यामुळे तिला मायबाप काय म्हणत असतं, वय म्हणे पोरले निर्णय लिहावाना अक्कल नाही. ताई मी सांगसू त्याप्रमाणे त्या पोरावर गुन्हा दाखल करा. आणि तो गुन्हा दाखल करणारच पडत, बंधनकारक आहे पोलीस असले, कारण ती पोरगी अल्पवयीन राहस. 18 वर्षापर्यंत ती पोरगी संगत तुम्ही लग्न करू शकत नाही, हाही माहित असताना सुद्धा तुम्ही ती पोरगी लयातच. म्हणजे यांना अर्थ असं नाही का तुम्ही 18 वर्ष पूर्ण व्हावर पोलीस लय जा, तुम्ही या भानगडीपासून लांबच राहा म्हणून असं म्हणणे भाऊसोनी. कारण कसंच माहिती का, तो पोऱ्यावर जर गुन्हा दाखल होस का नाही तर ते पोक्सो अंतर्गत त्याला गुन्हा दाखल होस. अल्पवयीन पोरले पाळले ह्या माणसाने आणि गुन्हा दाखल होणार का नाही त्याला जामीन बी भेटत नाही, आणि तो फेऱ्या मारी येडा असतो. आणि ती पोरले 18 वर्ष पूर्ण का मायबाप तिनं लग्न कर टाकतस. आणि यांना कोणा नुकसान भाऊ, फक्त पोरेचं नुकसान आहे. त्यांना आम्हाला पोरेचे हात जोडून सांगणं भाऊ सोनी, कोणतंही काम करताना विचार करी सनी करा. म्हणजे असं नाहीये का चला बाबा 18 वर्ष पूर्ण पाळायला लावत, तसल्या भानगडी करूच नका, पाळण्याना भानगडी करू नका. असं काहीतरी बना, स्वतःना पायावर उभं राहा की ती पोरणा घरना लोकेच नाही तुमले स्वतः विसरून सांगायला पाहिजे की बाबा मन पोर करले म्हणजे सरी. अशी तुम्ही लायकी तयार करा, अशी तुम्ही इज्जत तयार करा. तो एक तुम्हाला मोठा पर्याय आहे. नक्की त्याने पोरली सनी पै जावा. देखा तुमले पटना तर काहीतरी शिका, नाही तर द्या सोडी. मग जय हिंद, जय भारत.